नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक पहिला संच या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। संच यामध्ये वेन आकृती वेन डायग्राम या उपघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी प्रथम केला, म्हणून अशा आकृत्यांना त्यांचंच नाव दिले। त्यांच्या सन्मानार्थ वेन आकृती म्हणतात। वेगवेगळ्या संचातील संबंध समजण्यासाठी आणि संचावर आधारित उदाहरणे सोडण्यासाठी या आकृत्यांचा चांगला उपयोग होतो। वेन आकृत्यांनी संच कसे दाखवतात हे आपण पाहणार आहोत। उदाहरणार्थ ए बरोबर महिरप कंसात 1 2 3 4 5 पहिल्या 5 नैसर्गिक संख्या आहेत। वेन आकृतीने ए हा संच कसा दाखवलाय पहा। 1 2 3 4 5 घटक लिहिलेत, लंबवर्तुळाकार आहे। या ठिकाणी तर्कशास्त्र आणि संभाव्यता या विषयांना गणित रूप देण्याचं काम जॉन वेन यांनी प्रथम केले। लॉजिक ऑफ चान्स हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक, त्यांचा कालावधी 1934 ते 1923 असा आहे। दुसरा संच या ठिकाणी वेन आकृतीसाठी त्रिकोण आकृती चालते, लंबवर्तुळाकार चालते, आयताकार चालते, फक्त ती बंद हवी आहे। बी बरोबर एक्स काय आहे तर एक्स हा शून्यापेक्षा लहान किंवा शून्याबरोबर आणि एक्स हा -10 पेक्षा मोठा किंवा -10 बरोबर। म्हणजे या ठिकाणी आपल्याला शून्यापासून -10 पर्यंत 0 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 बी हा संच आयत आकृतीमध्ये दाखवलेला आहे। त्यानंतर सबसेट म्हणजे उपसंच याची व्याख्या काय आहे, अर्थ समजावून घेतला पाहिजे। जर ए आणि बी हे दोन संच असतील आणि बीचा प्रत्येक घटक संच एचा घटक असेल तर बीला संच एचा उपसंच असं म्हणायचं। आणि चिन्हामध्ये अशा पद्धतीने दाखवायचे, बी हे आडवं यू आहे आणि त्याला बरोबर अशा पद्धती याला बी उपसंच ए असं म्हणायचं। आणि त्यांचं वाचन बी उपसंच ए असे लिहितात किंवा बी हा एचा उपसंच असं करतात। पाहूया, ए हा संच आहे 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या आणि बी मध्ये 2 4 6 8 4 समसंख्या आहेत। बी मधील सर्व घटक ए मध्ये आहेत, 2 आहे 4 आहे 6 आहे आणि 8 आहे, म्हणून बीला एचा उपसंच असं म्हणायचं आणि लेखन असं करायचं। ओके। आणि वेन आकृतीने दाखवायचं असेल तर ए मध्ये बी दाखवायचा, पण ए मध्ये बी असल्यामुळं ए मधील घटक बी मधील घटकासहित आपण एकत्रित करतो 1 2 या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8। ओके, 1 2 3 4 5 6 7 8 आणि बी मधले घटक 2 4 6 8 आहेत, ते ए मध्ये पण आहेत। ओके, बी मध्ये सर्व घटक ए मध्ये आहेत, म्हणून या ठिकाणी बी उपसंच ए वेन आकृतीनं असा दाखवायचा आहे, ए मध्ये बी दाखवायचा। ओके, आणि बी मध्ये जे घटक 2 4 6 8 आहेत ते बी मध्येच लिहायचे, उरलेले घटक ते ए मध्ये लिहायचे, म्हणजे बी मधले घटक ए मध्ये आहेतच। ओके, आणखी एक उदाहरण आपण पाहूया। एन हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे आणि आय हा पूर्णांक संख्यांचा संच आहे। आपल्याला माहिती आहे एन हा आयचा उपसंच आहे, कारण नैसर्गिक संख्यामध्ये 1 2 3 4 5 वगैरे घटक येतात आणि पूर्णांक संख्या आय मध्ये 0 1 2 3 4 5 6 डॉट 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 आणि पाठीमागं म्हणजे संख्या रेषेवरील सर्व संख्या, शून्याच्या डावीकडे -1 -2 -3 -4 -5 डॉट 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 वगैरे, म्हणजे एन नैसर्गिक संख्यांचा संच 1 2 3 4 5 पासून सुरुवात होते, 1 पासून सुरुवात होते अनंतपर्यंत। आणि नैसर्गिक हा लिहिला आय हा पूर्णांक संख्यांचा संच आहे आणि एन नैसर्गिक संख्यांचा संच 1 2 3 4 एन मधले सर्व घटक आय मध्ये आहेत, म्हणून एन हा आयचा उपसंच आहे आणि असं लिहिलं जातं। ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी काही गुणधर्म कसे आहेत पहा। प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो, म्हणजे ए उपसंच ए। रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो, म्हणजे रिक्त संच हा मोकळा संच आहे, तो एचा उपसंच असतो, कारण फायमध्ये रिक्त संच म्हणजे फायमध्ये कोणताही घटक नाही, मग ए हा उपसंच एचा उपसंच आहेच तो। जर ए बरोबर बी म्हणजे ए मधील सर्व घटक बी मध्ये असतील आणि बी मधील सर्व घटक ए मध्ये असतील तर ए हा बीचा उपसंच किंवा बी हा एचा उपसंच। आणि जर ए मधील सर्व घटक बी मध्ये असतील, बी मधील सर्व घटक ए मध्ये असतील तर ए बरोबर बी असते। ओके, अशा पद्धतीनं हे 4 गुणधर्म आहेत। आता विश्वसंच युनिव्हर्सल सेट
हा महत्त्वाचा संच आहे. आता या ठिकाणी व्याख्या कशी केली आहे पहा. उदाहरणं घ्यायची झाली तर आपण 9व्या इयत्तेत आहोत. मग 9व्या इयत्तेतील सर्व पुस्तके मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र असेल. मग 9वीतल्या कोणत्याही एका पुस्तकाच्या दृष्टीनं सर्व पुस्तकाचा संच हा विश्वसंच आहे. म्हणजे 9वीतलं मराठीच्या पुस्तकाचं विश्वसंच कुठला? 9वीतल्या सर्व पुस्तकांचा संच, त्याचं ते विश्व आहे. इंग्रजीचं पुस्तक 9वीतल्या सर्व पुस्तकांचा संच हा विश्वसंचाचा तो घटक आहे. ओके, अशा पद्धतीनं म्हणजे आपण ज्या संचाचा विचार करणार आहोत त्या सर्वांना मिळून घेणारा, सामावून घेणारा एक मोठा मोठा संच विश्वसंच म्हणून आपण घेणार आहोत. आणि त्याच्या बाहेरील घटकांचा आपण विचार या ठिकाणी करणार नाही. विचारात घेतलेला प्रत्येक संच हा विश्वसंचाचा उपसंच असतो. मराठीचं पुस्तक 9वीतल्या पुस्तकाचा उपसंच आहेच. ओके, इंग्रजीचं पुस्तक मराठीतल्या सर्व पुस्तकांचा 9वीतल्या सर्व पुस्तकांचा उपसंच आहेच. आता या ठिकाणी उदाहरण आणखी एक घ्यायला काय हरकत नाही. आपल्याला शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या मुलातून 15 मुलांचा संघ निवडायचा आहे. तर शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा संच हा विश्वसंच होऊ शकतो. शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा संच हा विश्वसंच होऊ शकतो. त्यातील योग्य त्या 15 खेळाडूंचा संघ हा त्या विश्वसंचाचा उपसंच आहे. ओके, म्हणजे पहा या ठिकाणी शाळेतील क्रिकेट खेळणारे सर्व विद्यार्थी या इथे मध्ये दाखवलेत आणि त्यातीलच क्रिकेटचा संघ आपण 15 विद्यार्थ्यांचे निवडतोय. म्हणजे क्रिकेटचा संघ हा शाळेतील क्रिकेट खेळणारे सर्व विद्यार्थ्यांचा उपसंच आहे हा. कारण क्रिकेटचा संघ या सर्व इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांपैकीच आहे किंवा शाळेतील जेवढे क्रिकेट खेळणार आहेत त्यापैकीच आहे. ओके, 9वीतला नाही, पूर्ण शाळेतील म्हणले क्रिकेट खेळणारे शाळेतील विद्यार्थी. विश्वसंच साधारणपणे यू या अक्षरानं दाखवला जातो. वेनाकृतीमध्ये विश्वसंच सामान्यतः आयताने दाखवतात. हा महत्त्वाचा भाग. वेन आकृतीमध्ये विश्वसंच सामान्यतः आयताने दाखवतात. आता पूरक संच, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. समजा यू हा विश्वसंच आहे, बी हा यूचा उपसंच आहे. म्हणजे बीमध्ये सर्व घटक यूमध्ये आहेत. तर बीमध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच यूमध्ये असलेल्या घटकांच्या संचाला बीचा पूरक संच म्हणतात. संच बीचा पूरक संच बी डॅश किंवा बीसीने दाखवतात. सी फॉर कॉम्प्लिमेंटरी ऑफ सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. ओके, आता इथं आपण लक्षात घेऊया. इथं उदाहरण पहा. यू हा विश्वसंच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या आहेत. ए काय आहे? 2 4 6 8 10 म्हणजे यातल्याच 5 समसंख्या आहेत. ए डॅश काय आहे? म्हटलेलं आहे ए मध्ये नसलेले परंतु यू मध्ये असलेले. आता 2 4 6 8 10 हे घटक यू मध्ये आहेत, ते सोडून जे घटक आहेत 1 3 5 7 9 हा पूरक संच आहे. ओके, एचा पूरक संच ए डॅश. ओके, म्हणजे ए मध्ये नसलेल्या परंतु यू मध्ये असलेल्या संचांचा हा संच आहे लिहिलेला, तो पूरक संच आहे. एचा पूरक संच ए डॅशनं दाखवतात. ओके, अशा पद्धतीनं पहा. यूमध्ये 1 3 9 11 13 18 19 हे यूमधले घटक आहेत. बी 3 9 11 13 आहेत. 3 9 11 13 उरलेत 1 18 19 म्हणजे बीचा बी डॅश हा पूरक संच आहे. म्हणजे बी आणि बी डॅशमध्ये एकही सामायिक नाही. ए आणि ए डॅशमध्ये एकही सामायिक घटक नाही. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, आता पूरक संचाचा पूरक संच तोच संच असतो. पूरक संचाचा पूरक संच तोच संच असतो. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बी डॅशमध्ये नसलेले परंतु यूमध्ये असलेले हे संच आहेत. म्हणजे यूमधले घटक 1 3 9 11 13 18 19 आहेत आणि या ठिकाणी बीमधले 3 9 11 13 आणि बी डॅशमधले 1 18 19 म्हणजे बी डॅशमधले 1 18 19. मग याचा पूरक संच लिहायचा असेल तर हे सोडून राहिलेले यूमधले घटक 3 9 11 13 ते बीमध्ये आहेत. म्हणजे बी डॅश याचा पूरक संच हा आहे आणि हा म्हणजेच बी आहे. ओके, हा बी. अशा पद्धतीनं म्हणजे बी डॅशचा डॅश बरोबर बी हे दाखवलं आपण.
म्हणजे पूरक संचाचा पूरक संच म्हणजे दिलेला संच असतो. ओके. वेन डायग्राम. ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन was the first to use closed figure to represent sets. Such representations are called a Venn diagram. Okay. Venn diagram are very useful in order to understand and illustrate the relationship among sets and to solve the examples based on the sets. Okay. Let us understand the use of Venn diagram from the following example. For example, A is equal to 1, 2, 3, 4, 5. Okay. Set A is shown by Venn diagram, closure diagram A. Okay. 1, 2, 3, 4, 5, etc. Okay. And second example, B is a set in curly bracket X. X is a less than or equal to 0 and X is greater than or equal to -10. Therefore, Venn diagram, the set B is shown in figure B. This is rectangle. Okay. 0, -1, -2, -3, -4, -5, -6, -8, -9, -10, -7, -8, -9, -10. Because X is less than 0 or equal to 0. X is greater than or equal to -10. 0 to -10. Okay. Then subset. The definition of subset. If A and B are two given sets and every element of set B is also an element of set A, then B is subset of A, which is symbolically written as okay. B subset A is read as B is a subset of A or B is subset of A. Okay. Example here is in curly bracket 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and B is given 2, 4, 6, 8. The elements in set B 2, 4, 6, 8 are in set A. Okay, all elements in B of set B are in set A. Therefore, every element of set B is also an element of set A. Therefore, B is a subset of A. Okay, this can be represented by Venn diagram as shown in figure. Okay, A is a 1 in set A. Elements are 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and elements of B 2, 4, 6, 8. All elements of set B are in set A. Okay, therefore B is a subset of A. Remember this, very important. Every set is a subset of itself, that is A subset A. Empty set is a subset of every set, that is phi is subset of A. If A is equal to B, then A is a subset of B or B is a subset of A. Fourth, if A is a subset of B and B is subset of A, then A is equal to B. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रासाठी तो शेअर करा. धन्यवाद.